नवे मार्केटमध्ये आलू आल्या तर छोटेवाले, त्याची दम आलूची भाजी बनवूया। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे आलू 2 पाण्याने धुवून 2 शिट्टी देऊन आता हे थंड होण्यासाठी ठेवल्यात। सरसूचं तेल टाकले पॅनमध्ये। तेल गरम झाल्याच्या नंतर आता इथं मी 1 चम्मच जिरे टाकत आहे आणि तेजपत्ता टाकलेला आहे। मोठा एक कांदा घेतलेला आहे आणि कढीपत्ता, थोडीशी दालचिनी टाकलेली आहे। व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं आणि ह्याला जास्त काळं करायचं नाही आपणाला। इथं थोडंसं हिंग टाकून घेते मी। हे परतून घेतल्याच्या नंतर आता इथं सारे कोरडे मसाले टाकून घेऊया। गरम मसाला आणि लाल मिरची पावडर आणि हळद टाकून घेतलेली आहे। तेलात परतल्याच्या नंतर इथं आता मी 2 टमाट्याची प्युरी करून घेतलेली आहे, ते टाकत आहे। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहिलं। बघा मिक्स झालेला आहे। आता इथं मी 1 चम्मच नमक टाकणार आहे। नमक टाकल्यामुळं टमाटर लवकर शिजलं जाते आणि इथं मी अद्रक लसूण ही टाकलेले आहे 1 चम्मच। हे व्यवस्थित परतून घेऊया तेलात। तेल सुटेपर्यंत आता परतून घ्यायचं। अर्धी वाटी मी दही टाकलेली आहे इथं। दह्यामुळं घट्टपणा येतोय आणि स्वाद खूपच छान लागतोय भाजीला। तेल सुटेपर्यंत ह्याला आता परतून घ्यायचं। हे पहा, थोडंसं मी झाकून ठेवलेलं होतं इथं। 2 मिनिटासाठी मी झाकण झाकलेलं होतं आणि इथं आता आमचं घरगुती काळं तिखट टाकत आहे, काळी मिरची। हे काळा मसाला म्हणतात। काळी मिरची म्हणजे हिंदीत काळी मिरच म्हणजे मिऱ्याला म्हणतात आणि आमच्याकडे ह्याला काळा मसाला म्हणतात। हेही टाकून घेतलेला आहे। आता 2 मिनिटासाठी झाकण झाकून ठेवते। आलूचा छिलका काढून घेतलेला आहे इथं। त्याला थोडंसं काटा चमचनं छेद करून घेऊया। आतपर्यंत ग्रेव्ही जाते आणि स्वाद चांगला लागतो। असे सारे आलू मी करून घेते। 2 या 3 वेळा 4 वेळा तुम्ही चम्मचनं छेद करू शकता। असे सारे केल्याच्या नंतर आता हे ढक्कन काढून बघूया। खूपच छान तेल सुटलेलं आहे आणि आपला मसाला सारा परतला गेलेला आहे व्यवस्थित। आता इथं गरमच पाणी टाकायचं आहे। जास्त मी ग्रेव्ही करणार नाही, तुम्हाला जर आवडत असेल तर करा। इथं 1 कप एवढं पाणी टाकले। नंतर काय लागलं तर आपण टाकून घेऊया पाणी थोडंफार। कधीही पाणी गरमच टाकायचं। आता हे आलू टाकून घेते मी। व्यवस्थित ह्याला मसाला कोट करून घेऊया। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याला। आतपर्यंत मसाला जातोय। आता हे थोडंसं पाणी टाकून घेते मी, गरमच आहे। खूप छान भाजी बनते आहे। आता हे आपलं मोठे चम्मचने ह्याला एक वेळेस मिक्स करून घेऊया। आणखी थोडी ग्रेव्ही तुम्ही वाढवू शकता जर आवडत असेल तुम्हाला तर। सारं हे कोट करून घेऊया मसाल्याने आलू आणि ह्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण झाकून ठेवायचं आहे। त्याच्यामुळं तेल खूपच चांगलं सुटलं जाते। एकदम तर्रीदार भाजी होते, पण मी जास्त पातळ नाही करणार। आता ह्याच्यावर ढक्कन झाकून ठेवणार आहे 2-3 मिनिटासाठी। थोडा वेळ फुल गॅस केला 1 मिनिट, नंतर मी कमी करून ठेवला होता 2 मिनिटासाठी। बघा कशी तरी सुटली आहे भाजीला, खूपच छान झाली आहे भाजी। आता इथं धनिया पत्ता टाकून घेते। कशी तरी आली आहे बघा, चिकनच्या भाजीला आल्यासारखी। गॅस बंद केला आहे आता मी। आता सर्व करूया। पराठ्यासोबत सर्व केलेली आहे भाजी। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली भाजी।